नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला, आपण टीईटीची तयारी करत आहोत. जी टीईटीची परीक्षा 28 जूनला होणार आहे आता. तर बघा, हा पेपर आहे पेपर 2 चा 2021चा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. मित्रांनो, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रासाठी PYQs खूप महत्त्वाचे आहेत. काही क्वेश्चन्स खूप रिपीट विचारले जातात. त्यामुळे प्लीज PYQ कडे लक्ष द्या. आपल्या चॅनलवर भरपूर मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका टाकलेले आहेत, तुम्ही त्या एकदा चेकआउट करू शकता. आज आपण बघूया 2021ची प्रश्नपत्रिका बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची. बघा, विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? तर आपल्याला अशा प्रश्नामध्ये सर्व ऑप्शन्स वाचावे लागतात. पण आज मी तुम्हाला असं करत गेले तर व्हिडिओ खूप लेंदी होईल, त्यामुळे मी तुम्हाला याचं जे आन्सर आहे तेच डायरेक्ट सांगणार आहे. बघा, या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. नेक्स्ट बघा, धारणा निरनिराळ्या पातळीवर असू शकते. याबाबत खाली दिलेल्या जोड्या जुळवून योग्य जोड्यांचा पर्याय सांगा. तर बघा, योग्य जोड्यांचा पर्याय आहे बी. ओके, तर बघा, बोध अवस्थेचा आन्सर काय आहे? तर काही गोष्टी आपल्याला चटकन आठवतात बोध अवस्थेमध्ये असल्यावरती. उपबोध अवस्थामध्ये काय होतं की थोडा प्रयत्न केला तरच त्या गोष्टी आठवतात काही गोष्टी. आणि अबोध अवस्थेमध्ये काय की खूप प्रयत्न केलाय तरीही खूप प्रयत्न केल्यावर गोष्टी आठवतात, काही गोष्टी आठवतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच पाठ्यपुस्तकातील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला डॅश स्मृती म्हणतात. तर अशा स्मृतीला म्हणतात तार्किक स्मृती. नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्वयंशिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत? तर ही आहेत डॉल्टन पद्धतीची आधारभूत तत्वे. क्वेश्चन्स बघा मित्रांनो, खूप लेंदी येतात, आपल्याला विचार करावा लागतो त्याबद्दल. आता बघा, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा व प्रतिष्ठा वाढवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो ती डॅश प्रकारची संरक्षण यंत्रणा असते. तर आता आपण संरक्षण यंत्रणा हे खूप महत्वाचा टॉपिक आहे टीईटी परीक्षेसाठी. हे मी या अगोदरही तुम्हाला सांगितलेलं होतं, तर त्याच्यावरती एकदा नीट बघा, कारण एक प्रश्न तर येतोच त्याच्यावरती. तर ही आहे तादात्म्य. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, नव्याने अनुभव हे जुन्या अनुभवात साधर्म्य, सानिध्यात इत्यादी नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होत जातात असे मत मांडून सहचार्यवादावर आधारलेली प्रबोध प्रक्रियेच्या उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सादर केली? तर जॉन हर्बर्ट यांनी सादर केली. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी शास्त्र किंवा विज्ञान या विषयाच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचारांचा विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती शोधून काढली? तर संशोधन पद्धती शोधून काढली. नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्किनरच्या मते पुढील मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्यांचे प्रबलीकरण न होणे. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही विचारले? तर बघा, प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची पातळीची असते. हे योग्य नाही. प्रश्न नीट वाचत चला मित्रांनो, कारण आपल्याला प्रश्न वाचताना कन्फ्युजन करण्यासाठी भरपूर काही इथे दिलेले आहे. योग्य विधान नाही विचारले तर ह्याचं उत्तर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली 3 उपागम आणि त्यांच्याशी संबंधित आशयातील फरक दिलेला आहे, त्यांचे योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तर बघा, याचं उत्तर आहे बी. पॅडागॉगी म्हणजे काय? तर आशय विद्यार्थी ठरवतात. अँड्रॉगॉगी म्हणजे आशय शिक्षक ठरवतात. आणि म्युटोगॉगी याचा अर्थ असतो की यात
शिक्षक व विद्यार्थी आशय ठरवितात. दोन्ही मिळून एखादा टॉपिक किंवा एखादा मुद्दा हा कॉन्टेंट ठरवतात. पॅडागॉगी म्हणजे विद्यार्थी ठरवतात कॉन्टेंट, अँड्रॉगॉगी म्हणजे टीचर ठरवतात, आणि म्युटोगॉगी म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही मिळून ठरवतात. ओके, याचं उत्तर आहे बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या विधानांमध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे? त्याच्यात वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे त्यासाठी तुम्हाला पूर्ण ऑप्शन्स वाचावे लागतील. इथे बघा मी आन्सर सांगते. वाढ ही आनुवंशिक असते, हे आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या शेष अवस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? कोणते विधान अयोग्य विचारले तर बघा, मुलांच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते. ओके, नेक्स्ट बघा. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदना विषयाचे कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही विचारले, याचा आन्सर आहे सी. बाह्य उद्दीपकाविषयीचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना, हे योग्य नाहीये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो. या समाविष्टवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही? त्याच उत्तर आहे बी. तर कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनचक्षूमध्ये उभे राहते, ती प्रतिमा होय. प्रतिमाविषयी खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही विचारले, त्याच उत्तर आहे बी. प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने होतात, हे योग्य नाही. प्रतिमा तयार होताना कमी अधिक प्रमाणातही त्या आपल्या कल्पनेनुसार तयार होतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परिकथा, भूतकेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात? तर कल्पनेच्या अनिर्बंध कल्पना या प्रकारामध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पूर्वानुभवाच्या विविध अंगांचा मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले आहे? तर हे मांडले आहे नॉर्मन एल मोन यांनी हे मत मांडलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या विचार प्रक्रियांबद्दल विधानांमध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करीत नाही? त्याचं उत्तर आहे बी. संबोध निर्माण करीत असताना ज्ञानाकडून अज्ञानाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्रांचा वापर करणे अनावश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण 3 गटात केले आहे. त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? तर पद्धती हा घटक बसत नाही. बघा, गेसेल यांनी विकासाच्या संकल्पना मांडताना डॅश या गोष्टीवर भर दिला आहे, तर गुणविशेष या गोष्टीवर त्यांनी भर दिलेला आहे. खालीलपैकी डॅश ही औपचारिक अध्यापन उत्पत्ती आहे, तर सॉक्रेटिसची उत्पत्ती ही औपचारिक अध्यापन उत्पत्ती आहे. सामान्य अध्यापन उत्पत्तीच्या वर्गातील अध्यापनाच्या ज्ञानात्मक उत्पत्तीचा पुरस्कर्ता डॅश आहेत, तर N.L. गेट्स हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी डॅश हा मनोसामाजिक घटक आहे, तर संस्कृती हा मनोसामाजिक घटक आहे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. मानवी विकासाच्या कोणत्या अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिस्थिती या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. यासाठी खालीलपैकी कोणती विधाने समर्थन करतात? तर आपल्याला पूर्ण विधाने वाचावं लागतात याचे, तेव्हा आपल्याला आन्सर भेटेल त्याचं. तर बघा, इथे मी आन्सर सांगते. ते आन्सर आहे डी, म्हणजे वरील ऑप्शन सर्वच याचा आन्सर आहे. ऑप्शन्स तुम्हाला एकदा वाचून दाखवते. बघा, शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देण्यासाठी, तर हे योग्य आहे. अनुवंश आणि या परिसर या दोन्ही घटकाचा विचार करावा लागतो.
प्रत्येकाच्या उपजत वृत्ती व कला लक्षात घेऊन तशा प्रकारचा अभ्यास विषयांच्या सोय करण्यासाठी हे पण योग्य आहे. गरीब किंवा मागासलेल्या मुलांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी प्रयत्न करणे आणि शिक्षकांना अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मर्यादा समजून घेऊन योग्य अध्यापन पद्धतीची निवड करण्यासाठी. म्हणून ह्या सर्वच गोष्टीचा परिणाम करतो. आन्सर आहे सर्वच, अ, ब, क आणि ड. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तन विषयक 3 ते 4 पर्याय दिलेले असतात, त्यास डॅश डॅश म्हणतात. त्यास म्हणतात कारक अभिसंधान असे म्हणतात. व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनकर्त्यांकडून घडवून आणण्यासाठी डॅश डॅश हा प्रकार उपयुक्त ठरतो. त्याचं उत्तर आहे सी, प्रशिक्षण हा प्रकार उपयुक्त ठरतो. बघा, शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार डॅश डॅश यांनी मांडले, तर हे हिप्पोक्रेटिस यांनी मांडलेले आहेत. अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजावून घेणे, विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे हे अध्ययन संक्रमणाची डॅश डॅश आहे, तर सामान्यीकरण उत्पत्ती आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणा चक्राचा योग्य क्रम दाखवतो? तर बघा, गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान हा योग्य क्रम आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सॉल्व्ही व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकाचा खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? तर याचं उत्तर आहे ए, आत्मनियंत्रण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही? कोणता पर्याय उपयुक्त नाही विचारले इथे, त्यामुळे याचं उत्तर आहे सी, वगळलेल्या गोष्टींबद्दलचा विचार करावा. ओके मित्रांनो, बघा, हा होता बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचा पेपर. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्यासाठी महत्त्वाची कंटेंट घेऊन येण्याचा प्रयत्न करते आहे. टीईटीची परीक्षा जवळच येत आहे. 28 जूनला टीईटीची परीक्षा आहे. तर अजून तुम्हाला कोणत्या कंटेंटबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका, पुरवण्याचा नक्की प्रयत्न करेल. थँक्यू.